नाशिक रोड आणि पिंपरी चिंचवड परिसरात घरफोडी करणाऱ्या एका अट्टल चोरट्याला नाशिक रोड पोलिसांनी अटक केली आहे. सचिन भगवान सहजराव असे आरोपीचं नाव असून तो पुण्यातील ताथवाडे परिसरातील रहिवासी आहे. देवी चौक सराफ बाजार परिसरात चोरीचे सोने विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शोध पथकाने सापळा रचत आरोपीला ताब्यात घेतले. झडती दरम्यान आरोपीकडून तब्बल 35 लाख रुपये किमतीचे 23 तोळे सोन्याचे दागिने आणि 1 तोळा सोन्याची लगड जप्त करण्यात आली. तपासात हा मुद्देमाल नाशिक रोड आणि वाकड पोलीस ठाण्यात दाखल घरफोडीच्या गुन्ह्यातील असल्याचे उघड झाले. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने ही धडक कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे. दिनांक 23 मे रोजी आमच्या नाशिक रोड पोलीस स्टेशनचे सिनियर पी.आय. सप्पाळे साहेब आणि त्यांच्या अंतर्गत डीबीचे आमचे जे इन्चार्ज आहेत ए.पी.आय. सुनील साहेब आणि त्यांच्या टीमला एक गोपनीय माहिती मिळाली होती की यातला जो आपला आरोपी आहे सचिन भगवान सहजराव हा राहणारा मुळशीचा आहे आणि तो एका ठिकाणी येणार आहे आणि त्याने चोरी केलेली आहे किंवा तो घरफोडीतला आरोपी आहे अशी माहिती मिळाली होती. त्याच्यावरून आम्ही सापळा रचून त्याला जे वाटप केली तर त्याच्याकडून नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरचा एक गुन्हा CR नंबर 318/26 हा उघडकीस आलेला आहे आणि त्याच्यामधलं 10 ग्रॅमची जी सोन्याची लगड आहे ती देखील आम्ही जप्त केलेली आहे. आणि त्या व्यतिरिक्त त्याच्याकडून आणखी फर्दर इंट्रॉगेशनमध्ये एक वाकड पोलीस स्टेशन जे पिंपरी चिंचवड आयुक्तालयात आहे त्याच्यामधला एक मोठा गुन्हा उघडकीस आलेला आहे घरफोडीचा, ज्याच्यामध्ये एकूण 23 तोळे सोनं असं एकूण टोटल 24 तोळ्याचं सोनं त्याच्याकडे जप्त झालेलं आहे. त्याच्यामध्ये काही दागिने आहेत आणि त्याच्यामध्ये नाशिक रोडचा तर सध्या ॲज एक गुन्हा आणि बाकी उर्वरित मग पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातले गुन्हे उघडकीस येतील अशी शक्यता आहे. तर या कामगिरीबद्दल पुण्यातला 24 तोळे वजनाची सोन्याचे दागिने आहेत आणि त्याची एकूण किंमत 35 लाख रुपये आहे. अशी एक चांगली कामगिरी आमच्या नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या डीबीनं केलेली आहे. त्याच्याबद्दल मी आमच्या डीबीचे ए.पी.आय. सुनील साहेब आणि त्यांची सर्व टीम यांचं देखील त्या ठिकाणी आभार. थँक्यू.